कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करन्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करं शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः। सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। आवाज फारच कमी आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय। बाकीच्यांना आवाज येतोय ना? आवाज थोडासा वाढवता का? येतोय, व्यवस्थित येतोय. हा, ठीक आहे. अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत आत्मारामी केली। सद्गुरु चरणी शरण चुकले जन्म मरण संदेहाचे कारण समूळ छेदिले। ऐसे सद्गुरु कृपाळू तुम्ही मदनेई निजधामी दुरविले साधक स्वामी ऐक्य होता। सद्गुरुनाथ महाराज की जय। हो. सदा शिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्यपर्यंताम वंदे गुरुपरंपरा वंदे गुरुपरंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणावर लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई यांना नमस्कार करतो. आपणा सगळ्यांना भगवत स्वरूप सर्व साधकांना मी वंदन करतो आणि शांती पाठाला प्रारंभ करतो. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु
सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आजचा सुदीन आहे. माझे परमपूज्य सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांचा तारखेनी जन्मदिन आहे. आज काकांचा वाढदिवस आहे आणि शिवगडला काकांची नातलग मंडळी तो साजरा करतात. आज वाढदिवस साजरा करण्याचा सन्मान त्यांच्या नातलगांना दिलेला आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी वाढदिवस साजरा करण्याचा सन्मान सर्व साधकांना दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे इतरांना आज जाता आला नाही. यापूर्वी मी अनेकदा आजच्या दिवशी गेलेलो आहे. आज ब्रह्मस्वरूपाने डॉक्टर देशमुख या उपाधीच्या माध्यमातून अवतार घेतला आहे. श्री गुरु हे उपाधी नसतात, हे साक्षात ब्रह्मस्वरूपच असतात. आणि सदेह सच्चिदानंद का नो भावेगा ही ज्ञानेश्वरीची ओवी त्याच्यासाठी काय आहे, पुरावा आहे. माऊली म्हणते की देहा सगट ब्रह्म आहे आणि उपनिषद सांगतं ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. जे ब्रह्म झालेत ते देहा सगट ब्रह्मच आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकोबांचा अभंग आहे आणि परमपूज्य शंकर महाराज खंदारकर आपले परमगुरु यांनी तुकाराम गाथा जी लिहिली आहे त्यात तुकोबांच्या अभंगाखाली, तुकोबांच्या चित्राखाली हा अभंग लिहिला आहे. आज सुदिन आहे. आज डॉक्टर काकांचा वाढदिवस आहे. आपल्या सगळ्यांच्या कल्याणार्थ ज्यांनी अवतार घेतला अशा माझ्या सद्गुरूंच्या चरणी शीर्षाष्टांग वंदन करतो आणि कठोपनिषदाला प्रारंभ करतो. स्वप्नांतम जागरितांतम चोभौ येनानुपश्यति महांतम विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचति. य इमं मध्वं वेद य इमं य इमं मध्वदं वेद आत्मानं जीवमन्तिकात् ईशानं भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते. एतत् द्वैतत्.
श्रुती माऊलीचं दयाळुत्व बघा, की हेच ते ब्रह्म आहे हे सांगण्यासाठी सद्गुरु माऊली, श्रुती माऊली अत्यंत आतुर आहे. ते ब्रह्म हे आहे हे सांगण्यासाठी आणि शिष्याच्या ते नीट लक्षात येण्यासाठी श्रुती माऊलीने एतद वैतद हा शब्द 12 वेळा उच्चारलाय. एतद वैतद बघा, य इमं मध्वम वेदम आत्मानं जीवमंतिकात ईशानं भूतभव्यस्य न ततो विजुगुप्स्यते. सगळ्यात पहिल्यांदा 3 नंबरच्या मंत्रामध्ये हा वापरलाय आणि आता 5 नंबरच्या मंत्रामध्ये हा दुसऱ्यांदा वापरलाय. बारा वेळा. किती वेळा सांगितलं मी तुम्हाला आता? 12 वेळा श्रुतीने हा मंत्र 12 वेळा वापरलाय. 12 म्हणजे कमी नाही होत. आश्चर्य वाटेल तुम्हाला की एवढ्या वेळ श्रुतीने हा मंत्र वापरला. एतद वैतद तेच ब्रह्म हे आहे म्हणजे याच्या नजरेतून ब्रह्म सुटता कामा नये याच्यासाठी पुन्हा पुन्हा ब्रह्मस्वरूपाचं उच्चारण केलं आणि 12 वेळा शेवटचं उच्चारण तृतीय वल्लीच्या पहिल्या मंत्रामध्ये केलाय. असा एतद वैतद हे 12 वेळा म्हटलंय. त्यातलं 8 वेळा द्वितीय अध्यायातल्या पहिल्या वल्लीमध्ये म्हटलंय. 3 वेळा द्वितीय अध्यायातल्या दुसऱ्या वल्लीमध्ये म्हटलंय आणि फायनल द्वितीय अध्यायातल्या तिसऱ्या वल्लीमध्ये एकदा म्हटलंय. म्हणजे 8 आणि 3 11 आणि 1 12 असं एकूण एतद वैतद तेच हे ब्रह्म आहे हे 12 वेळा श्रुती माऊलींनी सांगितलंय. म्हणूनच ती माऊली आहे. मुलगा समजलं म्हणतो आहे तरीही त्याला समजलं असेलच असं सांगता येत नाही. म्हणून आई पुन्हा पुन्हा समजावून सांगते. आई सारखं सारखं समजावून सांगते. आपण विरोक्ती झाली की त्या वस्तूवर विशेष भर देऊन सांगितलं असं समजतो. त्रयोक्ती झाल्यानंतर तीच वस्तू सांगायची आहे असं समजतो. इथे 12 वेळा 12 वेळा सांगितलंय म्हणजे श्रुतीला फक्त हेच सांगायचंय हा त्याचा उद्देश आहे. म्हणून पुनरावृत्तीचा दोष पत्करून सुद्धा श्रुतीने हा आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. म्हणून भाष्यकार जगद्गुरु भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात की श्रुती माऊलीला आलेलं कळव आणि सद्गुरूंच्या अंतःकरणात असलेलं दयाळुत्व त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी प्रवृत्ती करतं. म्हणून हा पुनरावृत्तीचा दोष ठरत नाही. आई मुलाला सांगते सायकल हळू चालव बरं. मुलगा हो म्हणतो. त्यानंतर तो सायकल पाशी जातो. पुन्हा म्हणते सायकल हळू चालव बरं. तो हो म्हणतो. फाटकाच्या बाहेर सायकल काढतो आणि बसतो. पुन्हा आवाज देते जरा हळू. मुलाला ऐकू आलं नाही म्हणून बोलली आहे का? मुलाला मराठी कळत नाही म्हणून बोलली आहे का? समजलं आहे पण उमजलं नाही याची आईला खात्री आहे. म्हणून आई पुन्हा पुन्हा सांगते आहे. श्रुती ही माझी माता आहे आणि सद्गुरु माझी माऊली आहे. म्हणून छांदोग्योपनिषदात ते मी आहे असं 9 वेळा सांगितलं. किती वेळा सांगितलंय? 9 वेळा सांगितलंय. आणि त्यावेळी ते जे सांगणारे आहे ते त्याचे प्रत्यक्ष पिता आहेत आणि आता ते सद्गुरु पण आहे. गुरुगृही जाऊन शिकवून आला पण ब्रह्मतत्वाला पाहिजे तसं ओळखलं नाही.
हे जेव्हा पित्याच्या लक्षात आलं तेव्हा गुरुगृही जाऊन याचा व्हायला तसा फायदा झाला नाही हे पित्याने ओळखलं. आणि आता पिता त्याला गाईड करतो आहे, मार्गदर्शन करतो आहे, उपदेश करतो आहे, बोट धरून घेऊन जातो आहे. तो त्याचा सद्गुरु आहे. आणि म्हणून 9 वेळा छांदोग्यामध्ये ते ब्रह्म मी आहे या अनुषंगिक सद्गुरु शिष्याला सांगतात आहे. 12 वेळा श्रुती माऊली आपल्याला सांगते आहे आणि सद्गुरु डॉक्टर काका प्रत्येक वेळी हेच सांगत असतात. ते तू आहेस, तू अजय आहेस, तू अजर आहेस, तू अमर आहेस. श्रुती माऊली तू ब्रह्म आहे हे वारंवार सांगते. सद्गुरु माऊली अनेक प्रकारे पुन्हा पुन्हा पुनरावृत्तीचा दोष न पत्करता सुद्धा सांगतच सुटते. आणि म्हणून या माता आहे. श्रुती ही माता आहे आणि सद्गुरु ही पण माता आहे. सद्गुरु ही माऊली आहे. त्यांच्यातलं दयाळुत्व अकारण कारुण्यापोटी आलेलं असतं. आम्ही कारुण्यापोटी काढून दाखवतो. त्यांच्या कारुण्याला कारण नसतं, कारणाशिवाय असतं. म्हणून ज्ञानामध्ये जरा सुद्धा संशय आणि विपर्य राहता कामा नये, विकल्प शिल्लक असता कामा नये, जरा सुद्धा शंका राहता कामा नये. ह्याची पूर्ण खबरदारी आई घेत असते, माऊली घेत असते, सद्गुरु घेत असतात. ब्रह्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे. ब्रह्मतत्व सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे आणि म्हणून ते अत्यंत दुर्विज्ञेय आहे. विज्ञेय म्हणजे जाणण्याजोगं, दुर्विज्ञेय म्हणजे जाणण्यासाठी अतिशय कठीण. केनोपनिषदांनी सुद्धा सांगितलंय आणि कठोपनिषदही सांगताय. उपनिषदांमध्ये ब्रह्मसूत्र जाणण्यासाठी दुर्लभ आहे असं सांगितल्यानंतर ते सोपं असेल का हो? म्हणून ज्ञानमार्गी यांना नावं ठेवणाऱ्यांची संख्या खूप असते, कारण ते पल्ले नाही पडत, पचत नाही. आणि पचलं नाही तर आपल्याला कळत नाही असं वाटून न घेता सांगणाऱ्याचा दोष आहे असा विचार केला जातो आणि मग सांगणाऱ्यावर दोषारोपण होतो. हा ज्ञानमार्गांचा काय आहे? योगच आहे, प्रारब्ध आहे. श्रुती येथे सांगते, स्वप्नांतम जागरितांतम चौभौ येनानुपश्यति महांतम विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचति. आत्मा महान आहे. किती महान आहे? महांतम विधुमात्मा, विधुमात्मानम, तो महानही आहे आणि विभू पण आहे. म्हणजे मोठ्यातला मोठा आहे, महानातला महान आहे, महानातला मोठा आहे. एक खोली आहे, त्या खोलीमध्ये बर्फाची लादी ठेवली आहे. त्या खोलीमध्ये बर्फाची लादी ठेवली आणि 10 लोक आले. त्यांना बर्फाची लादी स्पष्टपणे दिसते, स्वच्छपणे दिसते. अरे इथे लादी आहे. जरा दुरून थोड्या वेळाने ती बर्फाची लादी वितळली, विरघळली. वितळली शब्द बरोबर नाही, विरघळली शब्द योग्य आहे. उष्णतेमुळे जे विरघळतं त्याला वितळणं असं म्हणतात. बर्फाची लादी विरघळली आणि खोलीभर पाणी झालं. आता येणाऱ्याला एकदम पाणी दिसत नाही. जेवढं स्पष्टपणे बर्फाची लादी दिसत होती तेवढ्या स्पष्टपणे पाणी दिसत नाही.
पण तेवढ्याच लादीचं ते पाणी खोलीभर झालेलं आहे. फरशीवर ते पसरून गेल्यामुळे पाणी आहे असं लवकर लक्षात येत नाही. आता त्या पाण्याची उष्णतेने वाफ केली आणि आता खोलीभर त्या पाण्याची वाफ झाली. लादी जेवढी स्पष्ट दिसत होती तेवढं स्पष्ट पाणी दिसत नव्हतं, पण काही प्रमाणात पाणी दिसत होतं. पण पाणी जेवढं स्पष्ट दिसतं त्यापेक्षाही वाफ अजून अस्पष्ट झाली, ती हवारूप झाली. जी गोष्ट जेवढी सूक्ष्म होते, जी गोष्ट जेवढी सूक्ष्म होते तेवढी ती बघण्यासाठी कठीण जाते. परवा माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला होता. संपूर्ण मोबाईल काळाकुट्ट झाला. डिस्प्ले बदलण्यासाठी दुकानात गेलो. त्या दुकानदाराने एक बारीकशी सुई काढली आणि ती सुई एका छिद्रामध्ये टाकली. त्याच्यामुळे सीम बाहेर आला. पण त्या सुईला दोरा बांधला होता. त्यांना म्हटलं, बापरे, तुम्ही दोरा बांधून ठेवता? साहेब म्हणे, हे दिसतच नाही. एकदा ठेवलं ना ही सुई एवढी बारीक आहे की ही दिसतच नाही. तिला दोरा बांधून जर ठेवलं नाही तर ही आम्हालाच सापडत नाही. आमच्या डोळ्यासमोर असून आम्हाला सापडत नाही. जी वस्तू सूक्ष्म असते ती डोळ्यापुढे असून सुद्धा डोळ्यांनाही सापडत नाही. डोळ्यापुढे असून ती डोळ्यांना सुद्धा सापडत नाही. आत्मा अतिशय व्यापक आहे आणि म्हणून या ठिकाणी महानतम विभूम आत्मानम, आत्मा व्यापकापेक्षा व्यापक आहे, मोठ्यापेक्षा मोठा आहे. काकांनी त्याला मोठ्याहूनही मोठा असा शब्द वापरला आहे. आणि तिन्ही ठिकाणी तो मोठा आहे असं कळल्यामुळे तो व्यापक आहे असं म्हणावं लागतं. किती मोठा आहे याला शब्द नाहीये. 1 फूट, 1 मीटर, 1 किलोमीटर, त्याच्या व्यापकतेला परिमाण नाही म्हणून त्याला अपार म्हणतात. ज्याला पार नाही, ज्याला मोजता येत नाही त्याला अपार असं म्हणतात. म्हणून आत्म्याची व्यापकता अपार आहे, कारण तो महान आहे, तो मोठ्यातला मोठा आहे. जी वस्तू मोठ्यातली मोठी असते ती सूक्ष्मातली सूक्ष्म सुद्धा असते, हे लक्षात ठेवा. मोठ्यातली मोठी वस्तू जी असते ती सूक्ष्मातली सूक्ष्म पण असते, हे लक्षात ठेवा. कधी विसरायची नाही ही गोष्ट, की जे मोठ्यातलं मोठं आहे ते सूक्ष्मातलं सूक्ष्म पण आहे. आणि महानतम विभूमात्मानम मत्वा धीरो न सोचती, असा सर्वव्यापी महान असलेला विभू आत्म्याला जाणण्यासाठी धीर लागतो. मत्वा धीरो न शोचती, आणि असा जो धैर्यवान असतो तो क्षणभराचा सुद्धा शोक करीत नाही. न शोचती. थोडासा सुद्धा शोक केला तर तो आपल्या नजरेसमोरून धूसर होऊन जातो. आत्मा समोर असून सुद्धा कळत नाही. दिसत नाही म्हणत नाही मी, कळत नाही म्हणतो. आणि कळत नाही शब्द सुद्धा अनुभवा येत नाही असा आहे. आणि अनुभव शब्द आत्म्याच्या स्वरूपासमोर अत्यंत त्रोटका आहे, फिक्का आहे. या वस्तूची जाणीता सधीर जो नचिकेता, तया शोक शब्दाची वार्ता कानी न पडे
तो शोकाकुल होत नाही. म्हणून आत्मा अत्यंत दुर्विज्ञेय आहे. आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे. आत्मा अत्यंत महान आहे. म्हणून तो समजण्यात सुद्धा अत्यंत कठीण आहे. तरीही या ठिकाणी श्रुती समजावून सांगण्याचा 2 मंत्रांमधून प्रयत्न करते आहे. स्वप्नांतम जागरितांतम. स्वप्नाच्या शेवटी स्वप्नांतम. स्वप्नाच्या शेवटी काय असतं? जागृत अवस्था. आणि जागृतावस्थेच्या शेवटी काय असतं? स्वप्नावस्था. जागृती ते स्वप्न, स्वप्न ते जागृती, जागृती ते स्वप्न, स्वप्न ते जागृती, जागृतीचा अंत, स्वप्नाचा अंत. तरीही अवस्था संपतात पण आत्मा संपत नाही. म्हणून जागृत अवस्थेमध्ये जे जाणवतं त्या जागृत अवस्थेचा अंत झाला तरी स्वप्नावस्थेमध्ये तेच जाणवतं. पण जागृत अवस्था तेव्हा संपली असते. म्हणजे जागृतावस्थेचा व्यतिरेक झाला आहे आणि स्वप्नावस्थेमध्ये आत्म्याचा आविर्भाव झालेला आहे. आणि जागृती आणि स्वप्न दोनही अवस्थांमध्ये आत्म्याचा अन्वय झालेला आहे. कठीण झालं मला माहिती आहे. आता जागृतीमध्ये आत्मा आहे समजावून सांगतो. जागृतीमध्ये आत्मा आहे कारण तो आत्मा जागृतीच्या अवस्थेला प्रकाशमान करतो. म्हणून जागृती प्रकाशित झाली ती प्रकाशक आत्म्यामुळे. मी जागा आहे कोणाला कळलं? मलाच कळलं. आत्मा साक्षीत्वाने जागृतीला आणि स्वप्नावस्थेला प्रकाशित करीत असतो. म्हणून आत्मा साक्षी रूपाने सर्वांना दोनही अवस्थांचे जाणीव करून देतो. पण दोनही अवस्थांमध्ये जागृती संपल्यानंतर स्वप्न आलं तरी आत्मा असतोच आणि स्वप्न संपल्यानंतर जागृती आली तरीही आत्मा असतो. आणि दोन्ही अवस्थांचा जर व्यतिरेक असेल तर सुषुप्ती अवस्थेमध्ये तरीही आत्मा असतो. म्हणजे आत्मा तीनही अवस्थांमध्ये असल्याने आत्म्याचा अवस्थांमध्ये अन्वय आहे पण आत्म्यामध्ये अवस्थांचा व्यतिरेक आहे. सुंदर वाक्य आहे. अत्यंत समजून घेण्यासारखं आहे. सर्व अवस्थांचा आत्म्यामध्ये व्यतिरेक आहे पण अवस्थांमध्ये आत्म्याचा अन्वय आहे. म्हणजे सर्व अवस्थांमध्ये आत्मा आहेच पण आत्म्यामध्ये अवस्था नाहीत. समजायला कठीण आहे थोडस. मला कल्पना आहे. एक तर जागृती अवस्था समजते, स्वप्नावस्था लक्षातच येत नाही, सुषुप्ती त्याच्याही पलीकडे समजत नाही. पण आता जागृतीत दोन्ही अवस्थांमध्ये तो आहे त्याच्यामध्ये अवस्था नाही हे कसं समजवावं हा मोठा प्रश्न. पण शंकराचार्य मदत करतात. दक्षिणामूर्ती स्तोत्रांच्या अनुषंगिक मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आरशामध्ये दिसत असलेलं जे प्रतिबिंब त्या प्रतिबिंबामध्ये बिंब आहे पण आरशाच्या बाहेर उभा असलेला बिंब म्हणजे मी त्यामध्ये प्रतिबिंब नाही. समजलं का? शंकरराव समजलं असेल तर सांगा मला एकदा हो म्हणून, नसेल तर नाही म्हणा. हो हो सुनीता समज. वहिनी नक्की ना? सुनीता वहिनी काही कठीण असेल तर सांगा. हो समज. आरशासमोर ज्या वेळेला मी उभा असतो हो. तेव्हा आरशात दिसणारा मी हे प्रतिबिंब आहे. त्याच्यामध्ये आरशाच्या बाहेर असलेला बिंबरूप मी आहे. प्रतिबिंबामध्ये बिंब आहे
पण बाहेर असणारा जो बिंबरूप मी आहे त्याच्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब नाही. हो हो. तसं तसं मला सांगायचं आहे. काय सांगायचं आहे की जागृतीमध्ये आत्मा आहे, स्वप्नावस्थेमध्ये आत्मा आहे, पण आत्म्यामध्ये जागृतीही नाही, आत्म्यामध्ये स्वप्नही नाही. आत्मा 3 अवस्थांच्या अतीत आहे आणि म्हणून तो महान आहे. तो अवस्थांमध्ये पण आहे आणि अवस्थांच्या अतीत पण आहे आणि म्हणून त्याला जाणणारा जो असतो त्याला धैर्यवान असता म्हणतात. त्याला कधीही शोक होत नाही. का शोक होईल? जागृती गेल्याने स्वप्न आलं, जागृती आणि स्वप्न गेल्याने सुषुप्ती आली. मग आता 2 अवस्था गेल्या तर त्याला दुःख होते का हो? सुषुप्तीमध्ये की आनंद होतो? गाढ झोपेमध्ये आपल्याला आनंद होतो की दुःख होतं? जगातल्या सगळ्या सुखांना फेकून देऊन माणूस झोपण्याकडे धावतो. लक्षात ठेवा. बस झालं, आता आता माझी झोप झालेली नाहीये, आता मला काहीही नको, फक्त झोपायचंय. मला फक्त झोपायचंय. म्हणजे दोनही अवस्थांना झिडकारून सुषुप्ती अवस्थेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. 2 अवस्थांपेक्षा जास्त आनंद सुषुप्तीमध्ये आहे म्हणून तो झोपतो. म्हणून तो आनंद अज्ञानजन्य आहे आणि समाधीचा आनंद ज्ञानजन्य आहे आणि त्याला स्वरूपाकारता असं म्हणतात. तो बाध समाधी आहे. ती नाही हं. पतंजल योगामध्ये ती बाध समाधी म्हणतात. ज्ञानामध्ये तो बाध समाधी, कारण विषयाचा बाध केला आहे. त्याला कधीही शोक होत नाही. आपल्याला शोक होत नसेल तर ब्रह्मप्राप्ती झाली म्हणायला हरकत तरी श्री गुरूंकडून कन्फर्म करून घ्या. यैमम मध्वदम वेदम, यैमम मध्वदम वेद आत्मानं जीवमंतिकात ईशानं भूतभव्यस्य न ततो विजुगुप्स्यते एतद्वैतत्. स्पष्टपणे ब्रह्मस्वरूपाची उपलब्धी, अनुभूती श्री गुरु यमदेव नचिकेत्याला सांगतात. गुरु शिष्य संवाद आहे कठोपनिषद. गुरु शिष्य संवाद आहे दासबोध. गुरु शिष्य संवाद आहे भगवद्गीता. आपले महान ग्रंथ गुरु शिष्यांच्या संवादातूनच निर्माण झालेले आहेत. त्यांची रचनाच तशी आहे. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात ईशानम भूतभव्यस्य न ततो विजुगुप्स. जो कर्मफल भोगता आहे, जो प्राणादिकांना धारण करणारा आहे, तोच आत्मा आहे आणि तोच तिन्ही काळाचा नियंता आहे असे जाणल्यानंतर जागृतीशी तादात्म्य नाही, स्वप्नाशी तादात्म्य नाही, सुषुप्तीशी तादात्म्य नाही, म्हणजे देह तादात्म्य नाही. आमचं देह तादात्म्य किती असतं? त्यांनी असं म्हणता कामा नये, यांनी असं म्हणू नये. कोणी काही बोललं की आम्ही लगेच हर्ट होतो, त्याला सेन्सिटिव्हनेस म्हणतात. कोणी स्तुती केली की आम्ही एकदम भावुक होतो, त्याला इमोशननेस. आणि कोणी निंदा केली की आम्ही लगेच नाराज होतो, त्याला नर्व्हसनेस असं म्हणतात. आणि त्या नाराजीला पुन्हा पुन्हा उगाळलं की त्याचं रूपांतर डिप्रेशन मध्ये होतं. आजकाल डिप्रेशन शब्द फार पॉप्युलर झालाय. जो तो थोड्याशा कारणाने डिप्रेशन मध्ये जायला लागला. शिक्षकांनी वर्गामध्ये विद्यार्थ्याला मारू नये इथपर्यंत ठीक आहे, पण आता टोचून बोलू नये इथपर्यंत आलं प्रकरण. डिप्रेशन येतं, मानसिक खच्चीकरण होतं. इतके कमजोर मनाचे कस काय झाले होते?
भारतासारख्या महान देशामध्ये ज्याचा जन्म झाला तो कच्चा कसा असेल? म्हणून जीव कर्मफळांचा भोगता आहे आणि इंद्रियादी संघात म्हणजे प्राण आले त्याच्या यांच्यावर नियंत्रण करणारा आहे. म्हणजे जीव कर्मफळाचा भोगता आहेच, फळाची वाट पाहतो, पण कर्म करत असताना इंद्रियादींना बरोबर चालवत असतो आणि त्यांचा तो नियंता आहे. कोण आहे? नियंता म्हणजे नियंत्रण करणारा. आता सगळ्या जीवांचा नियंता ईश्वर आहे ना. पटत की नाही पटत? आपल्याला सांभाळणारा कोण आहे? तुम्ही म्हणाल मी कमावतो, मी पैसा आणतो, मला सांभाळणारा मी आहे. तुम्हाला प्राणवायू कोणी दिला? कुठून विकत आणला? प्राणवायू आतमध्ये ओढण्याची शक्ती कोणी दिली? त्याला प्राणशक्ती असं म्हणतात. हवेतला प्राणवायू तुम्हाला कोणी दिलाय? तुम्ही तयार केलाय? प्राणवायू आतमध्ये ओढण्याची क्षमता तुमची आहे. जन्मल्याबरोबर तुम्हाला हे समजत होतं? नाही ना. मग तो नियंता आहे मान्य करा. माझा नियंता सुद्धा तो आहे. सगळ्या जीवांचा नियंता तो आहे. सगळ्या जीवांना सांभाळ करणारा तो आहे. सगळ्या जीवांचा कर्मफल भोगता तो आहे. जीव इंद्रियांचा नियंता आहे आणि सर्व जीवांचा नियंता ईश्वर आहे. म्हणून सुख दुःखाचे भोगही ईश्वर घडवतो, मी घडवत नाही. कसं काय हो? एखाद्या पदार्थाचं नाव घेऊन सांगतो, पण होतं कसं की मी ज्या पदार्थाचं नाव घेतलं मग तोच पदार्थ करतात. आता हा काकांचा अनुभव हा सर्वश्रुत आहे आणि तो अनुभव पुढेही चालू आहे. आम्हाला तसेच अनुभव असतात. आता एखादा पदार्थ आवडतो, तोच पदार्थ मनस्थिती स्वस्थ नसताना नाही आवडत. आता त्या पदार्थाचं सुख भोगणं त्यावेळेला ईश्वराला मान्य नाही. म्हणून जीवाला तो पदार्थ त्यावेळी आवडत असून सुद्धा त्याची मनस्थिती पदार्थाचा आनंद भोगण्याची नसते. म्हणून नियंता ईश्वर आहे. जीव फळांचा भोगता आहे. जीवाला फळं भोगलीच पाहिजे. जीवावर फळं भोगण्याचं बंधन आहे, पण त्या फळांपासून सुख दुःख भोगली पाहिजे असं बंधन नाही. मी माझ्या घरात राहणंच पाहिजे, पण माझ्या घरासारखं घर नाही असं वाटण्याची गरज नाही. माझं घर चांगलं नाही असंही वाटण्याची गरज नाही. माझ्या घरासारखं घर नाही असा घराचा सुखाचा भोग आणि माझ्या घराचं काही खरं नाही, छान घर पाहिजे होतं असा दुःखाचा भोग, असे दोनही भोग माझ्यासाठी भोगलेच पाहिजे असं ईश्वराचं माझ्यावर सक्ती नाही. आता एवढं जर आहे तर मग या घरात पुढच्या पिढीचं कसं होईल असा विचार करण्याचा अधिकार तरी उरतो का हो आपल्याला? अहो, आम्ही कायम 3 अवस्थांमध्ये असतो, जागृती, स्वप्न किंवा सुषुप्त.
तीन पैकी कोणत्या तरी अवस्थामध्ये असतो की नाही, पण तो जे अवस्थांमध्ये असतात ते देही आहेत आणि जे अवस्थांच्या पलीकडे असतात ते विदेही आहेत. नाथ महाराज काय म्हणतात, तिही अवस्थांच्या ठाई आत्मा एकची असे देही, तोची देहाच्या ठाई विदेही, साक्षी याही सर्वांचा. म्हणजे तो देहाच्या ठाई नाही, तो देहाच्याही अतीत आहे, म्हणून तो विदेही आहे. आणि कसा आत्मा विदेही आहे? साक्षीत्वाने विदेही आहे. म्हणजे देहात असून तो देहाशी लिप्त नाही. देहात असून तो देहाशी लिप्त नाही, म्हणून आत्मा त्या ठिकाणी साक्षीत्वाने विदेहित्व सांभाळतो. काका म्हणतात, जो गमे माते नियंता, तोची मी असे तत्वता, काहीची नसे निश्चिता म्हणून. मला नियंता असं समजतो, पण मी म्हणून वेगळं असं काहीही नाही. जेव्हा जीवात्मा आणि ईश्वर हे एकरूप असल्याचं प्रत्यक्षपणे लक्षात आल्यानंतर देहावर सत्ता कोणाची? जीवाची. जगतावर सत्ता कोणाची? ईश्वराची. आता हे दोघे एकरूप कसे आहेत ते पण पाहिलं पाहिजे. अविद्येने विशिष्ट चिदाभास झाला की त्याला जीव असं म्हणतात. चिदाभास ज्या वेळेला अविद्येने विशिष्ट होतो म्हणजे अविद्याग्रस्त, विशिष्ट होतो म्हणजे ग्रस्त, त्याला मी देह आहे असं वाटायला लागलं. आता अजून सोपी भाषा, शास्त्राची भाषा सोडली. आता त्या जीवाला म्हणजे त्या चिदाभासाला मी देह आहे असं वाटायला लागलं की तो अविद्या विशिष्ट झाला. आता मी देह आहे हे खरं आहे का? हा भास आहे. म्हणून अविद्या विशिष्ट साभास चेतन याला जीव असं म्हणतात आणि माया विशिष्ट साभास चेतन याला ईश्वर असं म्हणतात. या सगळे विचारसागरच्या व्याख्या आहेत. समजण्यापुरता मी त्याचं स्पष्टीकरण नक्की सांगणार आहे, पण समजण्यापुरतं. नाही तर शास्त्र डोक्यावर बसतं आणि मी शास्त्री होतो आणि मी शास्त्री झालो तर मी ब्रह्म राहत नाही. मला शास्त्र ब्रह्मरूप होण्यासाठी अभ्यासायचं आहे. म्हणजे एक दिवस ते सुद्धा मला अभ्यासून सोडायचं आहे. अभ्यासून शब्द लक्षात ठेवा, नुसतं सोडायचं आहे शब्द लक्षात नको ठेवा. आता अविद्या विशिष्ट साभास चेतन ही जीवाची उपाधी आणि माया विशिष्ट साभास चेतन ही ईश्वराची उपाधी. या दोघांचंही विशिष्ट जर सोडलं तर साभास चेतनत्व उरलं. आता साभास चेतनत्व दोघांचंही सारखंच आहे की? आता साभास चेतनत्व दोघांचंही सारखंच आहे म्हणजे चिदाभास दोघांमध्ये सारखाच आहे. आता जीवामध्ये तो भास असल्यामुळे त्याला चिदाभास असं म्हणतात आणि सर्व जीवांमध्ये आणि जगतामध्ये तो भास आहे म्हणून त्याला मायाभास असं म्हणतात. समजलं? आता दोघांमधलेही अविद्या विशिष्ट माया विशिष्ट काढून टाकले कारण ते विशिष्टच आहे. चिदाभास दोघांमधलाही आभास सारखा आहे म्हणून जीवात्मा आणि ईश्वरात्मा एकरूप आहे. आणि जीव आणि ईश्वर एक राहिला की भय नावाची गोष्ट संपून जाते. काय संपते? भय नावाची गोष्ट संपून जाते. कसं काय संपतं हो भय? माझ्या खिशात 5 लाख रुपये आहेत, मला एकटं जायला सांगितलं की मला भीती वाटते. म्हणजे बाहेरच्या वस्तूचं भय आहे, बाहेरच्या वस्तूला आपली मानलं त्याचं भय आहे. जगतातल्या जेवढ्याही वस्तू आहेत त्याला आम्ही माझी म्हणत असतो की माझी घड्याळ, माझा मोबाईल,
माझी चप्पल, माझं घर, माझा देह, जेही बाहेरचं आहे त्याला मी माझं म्हणतो. देह बाहेरचा आहे की देह आतला आहे? देह बाहेरचा आहे की देह आतला आहे? काय आहे देह? बाहेरचं आहे. बाहेरचा अगदी बरोबर, बरोबर आहे. बाहेरचा. अगदी बरोबर उत्तर आहे. कशावरून बाहेरचा आहे? ज्यांनी उत्तर दिलं कारण आतला आत आहे ना. अचेतन जड चेतना. नाही, देह बाहेरचा आहे हे कशावरून? जड आहे तो कारण देह सारखं माझा आहे असं आपण म्हणतो. देह नाही. सारखा तो देह नश्वर बाहेरचा आहे. सांगतो. देह उपाधी. नश्वर आहे म्हणून. नाही, उपाधी आहे ती. बाहेर नाही, उपाधी. बाहेरचा काय आहे? तो बाहेरच्या वस्तूंवर पोचल्या जातो म्हणून. अन्नावर पोचले जातो की नाही? अन्न आतला आहे की बाहेरचा आहे? बाहेरचा ते बाहेर. मग देह अन्नावर पोचले जातो. एक दिवस माझा देह 1 ग्रॅमचा होता. काही दिवसांनी तो 1 किलोचा झाला. काही दिवसांनी तो 10 किलोचा झाला. काही दिवसांनी तो 50 किलोचा झाला. हे सगळं त्याचं जी वाढ आहे कुठून आली हो? पंचभूतातून आली. पंचभूत बाहेर आहे आणि जे बाहेरच्या वस्तूंवर पोचल्या जातं ते आतलं कसं असेल? म्हणून देह बाहेरचा आहे. जे बाहेरच्या वस्तूंनी पोचल्या जातं ते बाहेरचाच असणार. ते आतलं कसं असणार? म्हणून देह बाहेरचा आहे. आणि देह जर बाहेरचा आहे तर देहावर नियंत्रण करणारा दुसरा कोणीतरी आहे आहे आणि आहे आणि त्याला ईश्वर असं म्हणतात. देहावर नियंत्रण करणारा जो कोणी बाहेरचा आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. त्याला ईश्वर असं म्हणतात. तो ईश्वर आहे. समजलं? समजलं. म्यूट केला आता आवाज. आणि म्हणून त्याला ईश्वर असं म्हणतात. तो जो ईश्वर आहे तो नियंता आहे. आता माया विशिष्टही सोडलं, अविद्या विशिष्टही सोडलं आणि साभासत्वही सोडलं म्हणजे कल्पना सुद्धा सोडली म्हणजे काय उरलं? फक्त स्वरूप उरलं. ते मी आहे. असा जो कल्पनेच्या अतीत आहे म्हणजे कल्पनामुळे पण सोडलं बरं का, ते मी आहे. कल्पना सुद्धा सुख दुःखाच्या कल्पितच असतात. काय म्हणतोय मी? सुख दुःखाचा आभास कल्पित असतो. साप दिसला की दुःख होतं आणि गारुडेला आनंद. साप दिसला तर आपल्याला दुःख होतं, गारुडेला आनंद होतो. सर्कस मध्ये वाघ दिसला तर आम्हाला धस्स होतं आणि रिंग मास्टरला आनंद होतो. रिंग मास्टरला आनंद होतो आणि आम्हाला धस्स होतो. म्हणजे एकच विषय आनंदाचाही असू शकतो आणि एकच विषय दुःखाचाही असू शकतो. म्हणून जो विषय आनंदाचा किंवा दुःखाचा आहे असं वाटतं त्याला सुखावभास असं म्हणतात. तो स्थिरत्वाने सुख असू शकत नाही आणि म्हणून सुख दुःखाचा भोगता जीव आहे. परंतु त्याच्या मागे भोगाचा प्रकाशक मी आहे. हे एकदा लक्षात आलं की सुख दुःखांकडे लक्ष न देता त्याच्या प्रकाशकाकडे लक्ष जातं. जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य कळल्यानंतर मी ब्रह्मरूप आहे एवढंच कळतं. आणि एवढं कळलं की मग काय जातं? जागृतीमध्ये जागृती हरवून जाईल तर तो जाईल असं वाटत नाही. स्वप्न संपलं तर तो जाईल असं वाटत नाही. सुषुप्ती नाहीशी होऊन पुन्हा जाग आला तर तो जाईल असं वाटत नाही. तो जाण्याचं भयच संपलं. मग आता त्याचं रक्षण करण्याची गरज काय आहे?
आता त्याचं रक्षण करण्याची काय गरज आहे? सुख दुःख रागद्वेष कसे संपतात याचा मी काल रात्री झोपण्यापूर्वी विचार करत होतो. मला उत्तर आलं, जादूगाराने स्वतःला आरशासमोर उभं केलं आणि आरशात स्वतःला जादू दाखवली. तर त्या जादूगाराला सुख किंवा दुःख होईल का? जादूचा प्रयोग तोच आहे. तोच प्रयोग एखाद्याला खूप आवडतो, एखाद्याला नाही आवडत. पण जादूगारांनी तो जादूचा प्रयोग आरशासमोर स्वतःला दाखवला. तर त्या जादूगाराला त्या जादूच्या प्रयोगाचं सुख किंवा दुःख होईल का? याचं उत्तर नाही असं आहे. छान उत्तर दिलंय राजेंद्रजी, छान उत्तर दिलं. त्याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे सुख आणि दुःखाने जीव विव्हळू शकतो, साक्षी विव्हळत नाही. तो साक्षी मी आहे. त्याचं रक्षणही करावं लागत नाही. कारण जागृती अवस्थेने तो संपला नाही, स्वप्नावस्था गेल्याने तो संपला नाही, सुषुप्ती अवस्था गेल्यानेही तो संपला नाही. मग त्याचं रक्षण करण्याची गरज आहे का हो? आता यमदेव म्हणतात, तुझे विचारिले माते, आत्मस्वरूप हेची ते भुलवी देवादिका ते जे नचिकेता. देवादिकांनाही ज्याचं कोडं पडलं असं ज्ञान तू मला विचारलं आहे नचिकेता, तो आत्मा हाच आहे. श्री गुरु सांगतात आहे आपल्या शिष्याला, श्रुती माता सांगते आहे आपल्या अनुयायाला की तो आत्मा तूच आहेस, तो आत्मा मी आहे. आणि म्हणून तैत्तिरीय छांदोग्य उपनिषदातली श्रुती आहे, आत्मविद शोकम तरती. आत्मविद शोकम तरती. अरे तू जर आत्मरूप झालाय तर तू शोकमुक्त झालेला असला पाहिजे. अर्जुन आत्मरूप झाल्यासारख्या गोष्टी करत होता पहिल्या अध्यायामध्ये. म्हणून भगवंताला सांगावं लागलं, अशोचानन व शोचत्व, की तू करीतो बहुसाल गोष्टी पण जाणत काहीही नाहीस. अर्जुना तू पंडित कसा रे? पंडित तर कधीच शोक करत नाही. आत्मविद शोकम तरती. म्हणून शोकनाश आणि आनंदाव्याप्ती या चिदाभासाच्या शेवटच्या 2 अवस्था आहेत. चिदाभासाच्या 7 अवस्था आहेत. त्यातल्या शेवटच्या 2 शोकनाश आणि आनंदाव्याप्ती अशी आहे. अशा पद्धतीने जर आम्ही वाटचाल करत राहिलो आणि अभ्यास करत राहिलो तर आमच्या जीवनातला शोक कायम स्वरूपी नष्ट होईल, कायम स्वरूपी नाहीसा होईल. आणि असा तो कायम स्वरूपी नाहीसा झाला पाहिजे, याच्यासाठी हा अभ्यास आहे. लक्षात घ्या, त्याच्यासाठी हा अभ्यास. मग हा अभ्यास मी केला पाहिजे की नाही केला पाहिजे? हो, सच्चे सुखे का परमात्म रूपा सा काशिकाहम निजबोध रूप. हा निजबोध रूप माझा अनुभव असला पाहिजे. निजबोध रूपत्व हा माझा अनुभव असला पाहिजे. कशातला आहे होय? काशी पंचकम मधला. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी काशी पंचकम मध्ये तू कोण आहे हे सांगितलंय. काशी कशाला म्हणतात हे सांगितलंय. एकदा वाचून बघा. कठोपनिषद सांगत असताना शोक निवृत्ती या ठिकाणी आहे. आणि म्हणून ज्ञानप्रवाह विमलादी गंगा. कसा तो ज्ञानाचा प्रवाह आहे? विमल आहे. आणि म्हणून तो शोक निवृत्ती करतो. आणि त्याला शोकम तरती, कायम शोकापासून दूर जातो, कारण त्याला निजबोध स्वरूप प्राप्त होतो. असं काशी पंचकम वर सौ शैलजा लुले यांनी
शिवगड येथे अनेक प्रवचन केलीत. शंकराचार्यांच्या काशी पंचकमवर सौ शैलजा लोले यांनी शिवगड स्थानी अनेक प्रवचन केली आणि त्या प्रवचनांना डॉक्टर सौ वसुधा देव यांनी शब्दबद्ध केलं. त्या काशी पंचकम ह्या शंकराचार्यांच्या स्तोत्रावरील प्रवचनांना जे शब्दांकर आणि शब्दबद्ध केलं गेलं त्याचं आज ई पुस्तक, ई बुक आज प्रसारित होत आहे डॉक्टर काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. आणि आपल्या सगळ्यांना ते ई बुक प्राप्त होणार आहे ऑनलाईन. आपापल्या ग्रुपवर आपल्याला ते थोड्या वेळामध्ये पाठवण्यात येईल. म्हणून आज डॉक्टर काकांच्या वाढदिवसाला सौ शैलजा लोले यांचं काशी पंचकम आज ई बुक म्हणून आपण प्रसारित करीत आहोत. सध्या ते ई बुक पर्यंत झालेलं आहे. आणखीन काही बारीक निरीक्षण आणि पाहणी राहिलेली आहे. त्यामुळे ई बुक म्हणून तुम्ही त्याला स्वीकारा. आणि आपल्या शिवगड या ठिकाणी झालेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं एवढ्या सुंदर पद्धतीने प्रकाशन जर झालं तर जे आले नव्हते त्यांना सुद्धा त्या गोष्टी बघायला मिळतील. अशा प्रकाशनाचा आनंद सोहळा आज या ठिकाणी संपूर्ण झाला आणि काशी पंचकम या पुस्तकाचं विमोचन, ई बुकचं विमोचन या ठिकाणी डॉक्टर काकांच्या वाढदिवसाला सौ शैलजा लोले यांच्या वाणीतून स्रवलेलं आणि डॉक्टर सौ वसुधा जलतारे यांच्या लेखणीतून उतरले आपणासमोर थोड्या वेळात प्रस्तुत होत आहे. आज त्याचं विमोचन झालं असं मी जाहीर करतो व डॉक्टर काकांना वंदन करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. पुढचं कठोपनिषद सोमवारी सकाळी. उद्या भगवद्गीतेचा 18वा अध्याय डॉक्टर सौ वसुधा देव 18व्या अध्यायाचं समापन करणार आहे. उद्या सगळ्यांनी ऐकावं. रामकृष्ण हरी. राम. हरी. शैलादा